पैठण प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण। ईव्हीएम हॅक करून दाखवा, निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। विरोधक फक्त आरोप करतात, मात्र आयोगाला सामोरे जायला तयार नाहीत। राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देतं। मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवारांचा पलटवार। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती, शरद पवारांचा मोठा दावा। तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का दिली नाही, हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचे आहेत। येत्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो। काहींच्या मानेच्या पट्ट्यासह काय काय गेलं हे महाराष्ट्रानं पाहिलंय। जम्मू काश्मीरमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला। 13 तारखेला उपोषण सुरू करणार, धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू, कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनीची थेट धमकी। जैन समाजाच्या कबूतरखान्याविरोधातील आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। दादर कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी मंगळवारी जमणार। कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश, नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटनची पार्टी ठेवा, आम्ही चिकन मटन खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा, तर पूजा मराठीतूनच होते। मात्र परराज्यातील काही भाविकांसाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली, मंदिर समितीचं स्पष्टीकरण। भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत महाराष्ट्रात धावली। नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात। पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा कंदील, तर जळगावातील भुसावळ स्थानकात एक्सप्रेसच्या स्वागतावेळी मोठी गर्दी। पुण्यात पुन्हा हुंडाबळी, 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झेंडगेची आत्महत्या। राखी पौर्णिमेला भावाला बोलवल्यास जीवे मारण्याची पतीकडून धमकी। आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। रुपाली चाकणकर नको तिथे लुडबुड करतात। पुण्यात हुंडाबळीच्या घटनेनंतर या बाई एका शब्दानंही बोलल्या नाहीत। स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंची चाकणकरांवर टीका। बीडच्या गेवराईत महिलेवर गोळीबार, 2 ते 3 जणांकडून आधी मारहाण। महिला जीव वाचवण्यासाठी पळत असताना अज्ञातांनी गोळी झाडली। जिल्हा रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू। मुंबई पुण्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी। मुंबईत अनेक गणेश मंडळांकडून लाडक्या बाप्पाची मूर्ती मंडपात, मोठ्या थाटामाटात गणरायाचे स्वागत मिरवणूक।